नमस्कार सर्वांना। आज 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन आणि या संविधान दिनानिमित्त आज आपण पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्ण गुहागर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4थी 5वी 6वी 7वीच्या मुलांची संविधानावर आधारित मिशन लोकशाही म्हणून परीक्षा आज कंडक्ट केली। परीक्षेसाठी मिशन लोकशाही आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी शेखर धिराळ साहेब यांनी हे मिशन लोकशाही इंद्रधनु तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईने रे लिह इतिहास नवा कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा। तर माझा आणि माझ्या शिक्षक वर्गाचा, माझ्या केंद्र प्रमुखांचा, माझ्या सर्व पंचायत समितीचा हा विचार होता की आपण काहीतरी याच्या पुढे जाऊ, विद्यार्थ्यांना हे संविधान अजून जवळून कसं कळेल यासाठी आम्ही सगळ्यांनी हा विचार केला आणि मिशन लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आज ही स्पर्धा परीक्षा पूर्ण तालुक्यात कंडक्ट केली। यामध्ये आम्ही 30 प्रश्न संविधानासोबतच ज्या महान रत्नांनी या समाजाला भरपूर काही दिले त्या 10 समाज सुधारकांच्या आयुष्यावर आधारित काही प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेवर काही प्रश्न अशी ही परीक्षा आम्ही कंडक्ट केली। तर माझा आणि माझ्या शिक्षक वर्गाचा, माझ्या केंद्र प्रमुखांचा, माझ्या सर्व पंचायत समितीचा हा विचार होता की आपण काहीतरी याच्या पुढे जाऊ, विद्यार्थ्यांना हे संविधान अजून जवळून कसं कळेल यासाठी आम्ही सगळ्यांनी हा विचार केला आणि मिशन लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आज ही स्पर्धा परीक्षा पूर्ण तालुक्यात कंडक्ट केली। आज आमचा मिशन लोकशाहीचा पेपर होता। आज आम्ही सर्व मैत्रिणींनी एन्जॉय केला आणि चांगला पेपर की आज ही परीक्षा कंडक्ट करताना खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचं एक उदाहरण आम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की आज माझी ही परीक्षा 28 केंद्रांवर झाली आणि या प्रत्येक केंद्रावर प्रत्येक खोलीमध्ये सुपरविजनचं काम हे माझ्या महिला कर्मचाऱ्यांनी केलं। माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या आशा सेविका या सगळ्यांनी आज ती जबाबदारी खूप छान पद्धतीनं पार पाडली। माझी महिला कशातच कमी नाही, ती विद्यार्थ्याला शिकवूही शकते आणि ती विद्यार्थ्याची परीक्षाही कंडक्ट करू शकते। याचं एक उत्तम उदाहरण आज आम्हाला पाहायला मिळालं। माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला संविधान देशाचा मूलभूत कायदा कळावा, यातून त्यांना त्यांचे अधिकार कळावे, विविध संविधानिक पदावर काम करणारे लोक कसे निवडले जातात, त्यासाठी पात्रता काय, त्यांचे अधिकार काय हे त्यांना याच वयात कळावं। सोबत समाज सुधारकांचं जीवनचरित्र वाचताना त्यांच्या आयुष्यातले प्रसंग वाचल्यानंतर या विद्यार्थ्यांना आत्ताच समजेल की आपल्याला समाजासाठी खूप काही करायचे। आपण ज्या देशात राहतोय तिथं खूप समाज सुधारकांनी खूप मोठा त्याग केलेला आहे आणि तो वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे। माझ्या टीमचे खूप कौतुक करतो, माझ्या टीमशिवाय हे शक्य नव्हतं। सगळ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि पूर्ण गुहागरवासियांचेही आभार मानतो की त्यांनी सुद्धा या परीक्षेला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड केलं, मुलांची छान तयारी करून घेतली। आज एक छान MPSC UPSC सारखं वातावरण तालुक्यात बघायला मिळालं, त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि यानंतर सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी असेच मिळून छान छान उपक्रम राबवू ही ग्वाही तुम्हाला देतो आणि थांबतो। धन्यवाद।